स्वागत आहे तुमचं माझी होस्ट शिल्काच्या पुढील भागात. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की अवंती गावी जाणार म्हणून कबीरला खूप दुःख झालं होतं. तो खूप नाराज झाला होता. पण अवंतीने कबीरची नाराजगी क्षणात दूर केली. कशी? तर कबीरच्या गालावर अचानक एक केस देऊन. तर आज आपण बघणार आहोत की त्यापुढे काय होईल. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघत व्हिडिओला लाईक करायला विसरून जाता, म्हणून व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच सांगते, आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया पुढे काय होईल. काय होतं हे? असं काही मला आवडत नाही. तो जरासा कपाळावर आठ्या पाडून सिरियस टोनमध्ये गालावरून उलटा अंगठा रब करत म्हणाला. ती तोंडाने श्वास घेत होती. त्याच्या आवाजाने तोंड बंद करून भेदरलेल्या नजरेने बघू लागली. आपल्याकडून काही चूक झाली का? एक क्षण वाटून गेलं. दोन्ही हाताने हातातला गुच्छ घट्ट पकडून पापणी न हलवता एकटक त्याला बघू लागली. मला काही फीलच झालं नाही. तो थोडं झुकत तिच्या समोर त्याचा गाल पुढे करत म्हणाला. तशी ती किंचित डोळे मोठे करून तिचा चेहरा मागे करत गोंधळलेल्या नजरेने बघू लागली. हा, एक स्टेप पुढे जात आहे तर नीट जा. तो तिच्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाला. त्याच्या बोलण्याने लगेच भीतीयुक्त हसू ओठांवर पसरू लागलं. तिने ओठ दाबून लगेच तिच्या हातातला बुके तिच्या चेहऱ्यावर धरला. पण तिला जास्त वेळ तिचं हसू रोखता आलं नाही. बुके चेहऱ्यावर धरून खुदू हसू लागली. तो सरळ उभा राहा तिच्या चेहऱ्यावरचा बुके खाली धरत तिच्या नदीसारख्या खळखळणाऱ्या निरागस आवाजात बोलू लागला. ती त्याच्याकडे बघून अजून खळखळून हसू लागली. एक क्षण तिला भीती वाटली होती, पण नंतरून त्याचं खट्याळ बोलणं ऐकून चेहऱ्यावर खूपच हसू पसरलं होतं. त्याला तिचा राग आला होता. म्हणजे राग म्हणण्यापेक्षा तिने पण आपल्याला तिच्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स द्यावं असं मनापासून वाटत होतं, म्हणून तिच्यावर हक्क गाजवत होता. पण तिच्या बोलण्यातच इतका निरागसपणा होता की लगेच तिचा आलेला राग कमी झाला होता. त्यात तिने त्याला खुश करण्यासाठी पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न केला. ते बघून तर अजूनच मनाला सुकून मिळाला होता. ती तिचं हसू कमी करत श्वास घेत त्याच्या डोळ्यात आरपार बघू लागली. त्यानेही तिच्या डोळ्यात आपली शांत नजर स्थिर केली. तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की तिला काहीतरी बोलायचं आहे, पण कसं व्यक्त व्हावं ते कळत नसेल. बहुतेक शब्द तिला सापडत नसतील हे तिच्या चेहऱ्यावर त्याला जाणवून येत होतं. त्याने किंचित भुवया उंचावत प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे पाहिलं. तिने हसून नाही म्हणून मान हलवली. त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं. प्रेम म्हणजे हेच का म्हणून त्याला प्रश्न विचारायचा होता. एकमेकांचा सहवास, आवडणे ह्यालाच प्रेमाची नवीन सुरुवात म्हणतात का हे विचारायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. ओठांपर्यंत आलेले शब्द बाहेर पडत नव्हते. ती पापण्या खाली घेत एक पाऊल पुढे आली. त्याच्या बुटाला तिने तिची चप्पल टच केली होती. तसं त्याच्या भुवया जास्तच वर होऊ लागल्या. आज प्रमाणाच्या बाहेरच त्याच्या अपेक्षांवर खरी उतरू लागली होती. मग त्याला शॉक लागणारच ना. तिने खूपच हिंमत करून तिचा एक हात त्याच्या बाजूवर ठेवला. तसं तो अजूनच सरप्राईज होऊन तिच्याकडे बघू लागला. सॉरी, तुम्हाला माझा खूप राग येत असेल, पण मला समजून घ्या. माहीत नाही मला तुमच्याशी काय बोलावं, शब्द सापडत नाही. पण ती त्याच्या बाजूवर ठेवलेला हात घट्ट करत हळूच म्हणाली. बोलताना नजर अजून तिची खालीच होती. हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती. जवळ असल्यामुळे त्यालाही तिच्या हृदयाची स्पंदने ऐकू येत होते. त्याला दुखवायचं नव्हतं, पण आपल्याकडून तो हर्ट होत आहे. आपल्या नात्यावर या गोष्टीचा काही इफेक्ट होईल का म्हणून ती त्याला क्लॅरिफिकेशन देत होती. त्याने अलगद तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. ती अलगद पापण्या वर करत त्याच्याकडे बघू लागली. इट्स ओके अवंती, सगळ्या गोष्टी लगेच मनाला लावून घेऊ नको. आपल्यात भांडण होऊ दे, मला कितीही तुझा राग आला, आपल्या नात्यात काही बदल होणार नाही. तू माझं पहिलं प्रेम आहे आणि शेवटचं. त्यामुळे काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. म्हणून मला तुझ्या कुठल्या गोष्टीचा राग येईल आणि आपलं नातं कुठेतरी ब्रेक होईल अशी काही डोक्यात विचारसरणी असेल तर पहिले डोक्यातून काढून टाक. तो हलकेच अंगठा तिच्या गालावर रब करत शांतपणे म्हणाला. तसं तिच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर मोठीच्या मोठी स्माईल पसरली होती. हेच तर हवं होतं. आपल्याला जे ऐकायचं होतं ते त्याने ऐकवलं होतं, म्हणून मनाला एक वेगळीच शांतता लाभली होती. त्याच्याबद्दलचा आदर मनामध्ये वाढू लागला. तो गालात हसून थोडा झुकून गाल पुढे करतो. तशी ती त्याच्या गालाला बघून आवंडा गिळत लाजतच हळूच तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवते. उफ. आणि त्या क्षणी त्याची विकेट पडली. हृदयाची स्पंदने अचानकपणे जोरजोरात धडधड करू लागली. त्याने दीर्घ श्वास घेत अलगद गालात हसत डोळे मिटले. तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याच्या गालावर झाला. तसे त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 1 ते 2 मिनिटांनी ती पटकन त्याच्या बाजूला होत तिच्या वाढलेल्या श्वासांना अंगाची होणारी थरथर कमी करत, कंट्रोल करत, कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघू लागली. तो सरळ उभा राहा त्याचा ब्लेझर नीट करत तिचा हात पकडत बाहेर निघाला. एक पाऊल त्याच्या मागे असल्यामुळे तिने त्याच्यावर एक चोरटा कटाक्ष टाकला आणि पुन्हा खाली बघून त्याच्या मागे निघाली. आता त्याच्याकडे नजर मिळवणे म्हणजे खूपच कठीण काम होतं. लाजून लाजून गाल चांगलेच गुलाबासारखे फुलले होते.
लिफ्टमध्ये सुद्धा त्याने तिचा हात सोडला नव्हता आणि तिने पण त्याच्या हातातून आपला हात काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. दोघेही लिफ्टमधून बाहेर आले आणि तो डोळ्यांवर गॉगल चढवत आपली दमदार पावलं टाकत बाहेरच्या दिशेने निघाला. येणारा जाणारा स्टाफ चोरट्या नजरेने दोघांकडे बघत होते. जाताना सुद्धा त्याने तिचा हात पकडला होता आणि आता सुद्धा तिचा हात त्याच्या हातात होता. त्यावरूनच त्यांच्या नात्याच्या चर्चा पूर्ण ऑफिसमध्ये रंगली होती. काहींना अवंतीचा हेवा वाटत होता, तर काहींना तिचा राग, तर काहींना तिचा डॅशिंगपणा आवडला होता. दोघेजण मागे बसले होते आणि समोर ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्याचं फोनवर बोलणं चालू होतं, पण तिचा हात अजूनही त्याच्या हातांमध्येच घट्ट होता. ती बाहेर बघून स्वतःच्या चेहऱ्यावरची लज्जा लपवण्याचा प्रयत्न करत होती. फक्त त्याचं प्रेमाने बघणं आणि बोलणं हेच आठवून गाल रक्त होत होते. हा प्रवास कधीच संपू नये असं मनाला वाटत होतं. पण गाडी जशी थांबली तसं तिचं मन खट्टू झालं. खूपच लवकर घर आलं असं वाटून गेलं. आबांना सांग माझी मीटिंग आहे, त्यामुळे भेटणं झाल्याने, पण उद्या जाताना नक्की भेटून जाईल. तो पुढे झुकत मागून केसांना पकडत तिचं डोकं पुढे घेत कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. बस. पोटात लगेच फुलपाखरू उडू लागले. गालावर लाल रंग अजूनच चढला. त्याचं बोलणं तर कानांच्या आत शिरलं नव्हतं, पण त्याचा स्पर्श तिच्या रोमरोममध्ये जादू करून गेला होता. गेटमध्ये गाडी थांबली तशी ती गडबडून लाजतच गाडीतून उतरली. त्याने गालात हसून तिला पाहिलं आणि ड्रायव्हरला इशारा केला तसे गाडी मागे गेली आणि ती उड्या मारतच पळतच घराच्या आत निघाली. मीरा आणि सुरेखा हॉलमध्ये चहा घेत बसलेल्या होत्या. दारातून अवंतीला हसत लाजताना हातातल्या फुलांची खेळत येताना बघून दोघीजणी एकटक संशयाने तिला बघू लागल्या. अवंती हसत नजर समोर करते आणि दोघींना आपल्याकडे बघताना बघून दचकन चेहऱ्यावरचं हसूच कमी करत हातातला बुके खाली घेत पायाची स्पीड वाढवत आपल्या रूमकडे पळतच गेली. मीराने सुरेखा वळून तिच्याकडेच बघत होत्या. वहिनी, बघता ना, लग्नाचा पत्ता नाही, पण त्याआधीच नाही ते नाटक चालू झाली. जरा तुमच्या लेकीवर नजर ठेवा. सुरेखा चहाचा घोट पीत नाक मोडत म्हणाली. वंस, तिच्यावर नजर ठेवायची काही बी गरज नाही. तिला आमच्या इज्जतीची काळजी आहे. आईवडिलांनी लग्न ठरवल्यावरच होणाऱ्या नवऱ्याबरोबर फिरत आहे. दुसऱ्यांसारखं आईवडिलांना अंधारूत ठेवून फिरत नाही. मीरा चहाचा कप खाली ठेवत बडबड करत निघून गेली. तसं सुरेखाला ठसकाच लागला आणि ती डोळे मोठे करून मीराला बघू लागली. ही कधीपासून मला उलटं बोलू लागली. तिने रागाने कप समोर टेबलवर आदळला आणि कपाळावर हात मारून घेतला. मुलगी तर आगाऊ होतीच, तिचं बघून आता आई पण तिच्या वळणावर निघाली. काय तिने स्वप्न बघितली होती आणि काय झालं? कबीरने तर अवंतीला चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. आज नंतर ती त्याच्या आसपाससुद्धा भटकणार नाही असं वाटलं होतं. पण इथे तिच्या हातातला गुच्छ बघूनच डोकं बधीर झालं होतं. त्या सारिकाला कामावरून काढून टाकलं. यावरूनच आपल्या लेकीच्या भविष्याचं टेन्शन तिला आलं होतं. हिच्या पायी हेमाच्या संसारात कुठली अडचण नको यायला. त्यात हेमा पण ऐकत नव्हती, म्हणून सुरेखाला टेन्शन आलं होतं. अगं ये तायडे, किती वेळ झाला? एवढा वेळ बाहेर राहायचं होय गं? 4 वाजत आले बघ आता. मीरा तिच्या हाताला फटका मारत लटक्या रागात म्हणाली, पण तिची सगळी नजर अवंतीच्या हातात असलेल्या गुच्छाकडे होती. अगं वेळ लागतो मीटिंगमध्ये बोलायला वगैरे, समजवायला, म्हणून उशीर झाला. अवंती तिच्या हातातला गुच्छ टेबलवर ठेवत नजर चोरत म्हणाली. जावयाने दिले का? किती छान कलर आहे. मीरा टेबलवरचा गुच्छ हातात घेत खुश होत म्हणाली. हो, माझ्यासाठी दिले. अवंती खुश होत म्हणाली. हां, तुझ्यासाठीच दिले. फक्त बघती मी. मीराने त्या खूप साऱ्या गुलाबांवरून हात फिरवला. मऊ आणि मखमली स्पर्श होताच चेहऱ्यावर खूपच मोठी स्माईल पसरली. जवळ घेत त्याचा सुगंध श्वासात भरून घेतला. अय्या तायडे, कसला सुंदर सुगंध येतोय. आपल्या गावात तर असली फुलंच भेटत नाहीत, आणि भेटली तरी तुझा बा कधी घेऊन द्यावा. काल आपण गेलो तेव्हा किती भारी दुकान होती फुलांची रस्त्यात नवं. मीरा त्या फुलांवरून हात फिरवत खुश होत म्हणाली. हो ना, अवंती बोलली. तायडे, आपण एक काम करू. याची एक दांडी घेऊन आपल्या अंगणात लावू. असल्या कलरची फुलं येतील मस्त. तोपर्यंत याच्यातलं एक फूल पाण्यात ठेवते. मीरा फुलांकडे बघत म्हणाली. आई, जाताना आपण नर्सरीमधून अशाच कलरचं एक झाड घेऊन जाऊ. अवंती तिच्या आईच्या भोळेपणावर हसत म्हणाली. बरं चालतं की. मीरा हसत म्हणाली. आई, आबा कुठे गेले? अवंती तिच्या गळ्यातली ओढणी काढत फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जात म्हणाली. ते प्रकाश भाऊंसोबत पाहुण्यांना भेटायला गेले आहेत. उद्याचा एक दिवस राहून ह्या 1-2 महिन्यातली लग्नाची तारीख काढूनच गावला जायचं म्हणत आहेत. मीरा फुलांचा गुच्छ नीट टेबलवर ठेवत हसत म्हणाली. अवंतीने बाथरूमच्या दाराचं हँडल पकडलं होतं की मीराचे शब्द ऐकून तिचे हात तिथे स्थिर झाले. आपण काही चुकीचं ऐकलं का म्हणून गोंधळून मागे वळून तिच्या आईकडे बघू लागली. काय बोलली? अवंती तिच्या आईजवळ येत मोठ्याने म्हणाली.
अगं उद्या जायचं ना, मग आता तुझ्या आबाने ठरवलं की लग्नाची तारीख काढूनच जाऊ, म्हणून तुझ्या सासऱ्यांना भेटायला बोलवलं. तिकडेच गेले आहे. मीरा खुश होत आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली आणि ती शॉक लागल्यासारखी बघू लागली. का? आबाने असा अचानक काय डिसिजन घेतला? आणि आबाने याबद्दल काहीच विचारलं नाही? ते तर तयार झाले होते. ह्या 2-3 दिवसात कसा त्यांचा विचार बदलला? लगेच आज मला न सांगता निर्णय घेऊन मोकळे झाले. तूच काहीतरी भडकवली असणार, अवंती रागारागाने चिडत म्हणाली. रागाने डोळे लालबुंद झाले होते. तिने तर फक्त वेळ मागितला होता. लग्न तर करणारच होती ना. अगं हळू बोल की, आपलं घर आहे का मोठमोठ्याने आरडाओरडा करायला? लग्नाची तारीख न काढता गावाला गेलं, लोक आपल्या मागे नाव ठेवतील याचा विचार केलाय का कधीही? तुझ्या बापाने जो निर्णय घेतला ना तो योग्यच घेतला आहे. त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, पहिले लग्नाची तारीख काढा. पण तूच काहीतरी बडबड करून लग्नाची तारीख पुढे ढकलायला लावली. तुझा बा सरपंच आहे, त्याच्या मानापानाची तरी काळजी करत जा. मीरा रागाने चिडून हळू आवाजात बोलू लागली. तुझ्याशी तर काही बोलायची सोय नाही. मी काय बोलते तुला तर कधी पण कळणार नाही. तुम्हाला नुसतं मला लग्न करून हाकलायची घाई लागलेली आहे. रागाने बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला होता. तिच्या आईचा स्वभाव माहीत होता, पण तिच्या आबासुद्धा असं वागतील तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. तिने तिच्या पर्समधून मोबाईल काढला आणि आबांना फोन लावू लागली. रिंग जात होती, पण तिकडून बळवंतराव फोन उचलत नव्हते. तायडे फोन बंद कर, घरी आल्यावर बोल, मीरा वैतागून ओरडत कानावरचा मोबाईल काढत म्हणाली. अवंतीने तिच्या आईकडे रागाने जळजळीत कटाक्ष टाकला आणि तनतन करतच बाथरूममध्ये निघून गेली. अगं आपलं घर आहे का? मीरा जोरात ओरडत कपाळाला हात बडवत म्हणाली, कारण अवंतीने जोरात बाथरूमचा दरवाजा लावला होता. एकीकडे खुश पण होती, एकीकडे अवंतीचा राग बघून टेन्शन पण आलं होतं. प्रकाशांनी केशवांना फोन लावून बळवंतरावांचं बोलणं सांगितलं. तसं केशवांनी घरीच बोलावलं होतं. काही बोलायचं असेल तर समोरासमोरच बोलावं. संध्याकाळची वेळ होती. घरात फक्त अनुराधा आणि केशव होते. मीराला पण अनुराधाने बोलवलं होतं. अवंती घरी आली नव्हती म्हणून मीरा यायला नको म्हणाली. सुरेखाला जायचं होतं, पण बळवंतराव तिला नको बोलले म्हणून गप्प बसली. सरपंच साहेब, आम्ही 7-8 महिने वाट बघायला तयार आहोत. वाटलं आमच्या सुनेला कधी लग्न करायचे तेव्हा आम्ही लग्नाला तयार होऊ. तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. मनात कसलीच शंका आणू नका. केशव शांतपणे हसत समजवत म्हणाले. अव तुम्ही थांबता हीच गोष्ट लई झाली आमच्यासाठी. पर आम्ही बी 2 दिवस विचार केला आणि असं वाटते की आमच्या पोरीचं लग्न योग्य त्या वेळेत व्हावं. पुन्हा 7-8 महिने आम्ही इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त असू जरा. तिची पण मनाची तयारी आहे बघा. आणि तसंही तुम्ही काय कोणतं बंधन तिच्यावर नाही करणार, एवढा विश्वास आम्हासनी आहे तुमच्यावर. हेमा तुमच्या घरात एवढी छान नांदते यावरून समजते. फक्त 2 दिवस विचार करण्यासाठी वेळ घेतला आम्ही. आमचा निर्णय पक्का झाला. ह्या 2 महिन्यात लग्न केलेलं चांगलं राहील असं वाटतंय. बळवंतराव हात जोडत म्हणाले. आपल्याला नेमकी कुठल्या गोष्टीची चिंता आहे ही गोष्ट त्यांना उघडकीस आणायची नव्हती आणि त्यांचं कारणही बरोबर होतं. तसं केशव आणि अनुराधा गालातल्या घालात हसत एकमेकांकडे बघू लागले. त्यांनाही त्यांच्या मुलाचं लग्न लवकर करून एकदाचं मोकळं व्हायचं होतं. आपल्या मुलाचा संसार एकदा मार्गी लागल्यावर त्यांचं टेन्शन जाणार होतं. पण अवंतीने नकार दिला म्हणून त्यांनी ही गोष्ट ताणली नाही. शेवटी संसार दोघांना करायचा होता. तुमचं सगळं अगदी ठीक आहे. मी एकदा कबीरला विचारून बघतो. त्याचा ह्याच्यावर काय विचार आहे त्यावरच आपण पुढचं ठरवूया. केशव समोरचा मोबाईल हातात घेत हसत म्हणाले. हो नक्की, एकदा जावयांना विचारा. त्यांचा होकार असेल तर आपण पुढच्या गोष्टी ठरवूया आणि लग्न आम्ही करून देणार. तुमच्या मानापणात कुठलीच गोष्ट कमी ठेवणार नाही. तुम्हाला जसं पाहिजे तसं लग्न आम्ही करू, पण लग्न आम्हीच करणार. बळवंतराव खुश होत म्हणाले. एकुलती एक लाडाची मुलगी होती, मग तर त्यांना थाटामाटात लग्न करायचं होतं. तुमची मुलगी आहे, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा. आमच्या कुठल्याही अपेक्षा नाही. मुलगी आणि नारळ फक्त हवंय आम्हाला. शेवटी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही पण स्वप्न बघितले असतील, त्याच्यात आम्ही कुठलाही अडथळा होणार नाही. केशव बोलत कबीरला फोन लावता. फ्रेश होऊन अवंती टेरेसवर येऊन रागाने इकडून तिकडून फिरत होती. डोकं काहीच काम करत नव्हतं. मीराने सुद्धा पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आता ती चिडलेली आहे आणि त्याच्यात तिच्याशी बोलणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालणं. बळवंतरावांना तिने पुन्हा एकदा फोन केला होता, पण त्यांनी उचलला नाही. म्हणून आता ती विचार करत होती की याच्यावर काय उपाय करता येईल. आणि लगेच कबीरचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर दिसला. तिने लगेच त्याला फोन लावला. कबीर मीटिंगसाठी बाहेर आला होता. जस्ट त्याची मीटिंग संपली होती. वडिलांचा फोन बघून त्याने लगेच 2 ते 3 रिंगमध्ये कॉल रिसीव्ह केला. हॅलो डॅड, तो गाडीत बसत म्हणाला. वेळ आहे? बिझी नव्हता ना? केशव म्हणाले. डॅड, तुमच्यासाठी भरपूर वेळ आहे.
कबीर किंचित हसत म्हणाला, कारण त्याला माहीत होतं त्याच्या वडिलांचं त्याच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम असेल तेव्हाच ते कॉल करतील. तसे केशव गालात हसले. सरपंच साहेब घरी आले आहे, उद्या गावाला जाणार आहेत. त्यांनी विचार करण्यासाठी 2 दिवस वेळ घेतला होता. आता त्यांचा निर्णय पक्का झालेला आहे. 1-2 महिन्यातली लग्नाची तारीख फिक्स करायला सांगत आहेत. पुन्हा त्यांना ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे. मग लग्न आणि त्यांचं काम त्यात गोंधळ उडेल. केशव त्याला सविस्तरपणे बोलू लागले. कबीर त्यांचं बोलणं ऐकून ब्लँक झाला, कारण हे असं 2 ते 3 दिवसात त्यांचा निर्णय कसं काय बदलला. त्याने डोळे बंद करून त्याचा अंगठा त्याच्या कपाळावर अलगदपणे फिरवला. मोबाईलवर दुसऱ्या कोणास तरी फोन येत असल्याचं कळताच त्याने डोळे उघडून फोन पाहिला तर स्वीट हार्ट नाव झळकत होतं. 1 तास झाला नव्हता दोघांना वेगळं होऊन, आणि अवंतीला इतक्या लवकर माझी आठवण कशी काय झाली म्हणून प्रश्न पडला ना. त्याने तिचा कॉल इग्नोर करत पुन्हा मोबाईल कानाला लावला. कबीर, तुझं यावर काय मत आहे? म्हणजे आपण पुढचं ठरवू शकतो. बळवंतराव अधीर मनाने केशव यांच्याकडे बघत होते. एकीकडे लेकीचं टेन्शनसुद्धा होतं. तिला न विचारता ते तिच्या भविष्याचा निर्णय घेत होते. आजपर्यंत तिला विचारूनच सगळं केलं होतं. डॅड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा निर्णय त्यांना सांगू शकता. मी लग्नाला आत्ताही तयार आहे आणि नंतरसुद्धा. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली. तो काय गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसला आणि बाराती तर त्याच्या लग्नाला तयार होऊन बसलेत. ओके, मी त्यांच्याशी बोलतो. केशव यांनी बोलून फोन ठेवला. बळवंतराव अधीर मनाने त्यांच्या बोलण्याची वाट बघत होते. सरपंच साहेब, त्याची काहीच हरकत नाही. आमचा मुलगा तर उद्या बोलला तर लग्नाला तयार होईल. केशव जोरात हसत अनुराधाकडे बघत म्हणाले. तसं अनुराधाने डोळ्याने दटावत हसली. तसे बळवंतराव खुश होत प्रकाश यांच्याकडे बघू लागले. आनंदाने डोळे भरले. मी थोड्या वेळातच आमच्या गुरुजींना कॉल करून 2-3 तारीख काढून देते. त्यातली तुम्हाला जी योग्य वाटते ती तारीख फिक्स करा. अनुराधा खुश होत राधाला इशारा करत म्हणाली. राधाने लगेच खुश होऊन किचनमधून मिठाई घेऊन आली. केशव यांनी ट्रेमधील मिठाई घेतली आणि उभे राहिले. बळवंतरावांसुद्धा खुश होत उभे राहिले. अभिनंदन, लवकरच आपण व्याही होऊ. केशव यांच्यासमोर मिठाई धरत म्हणाले. तुम्हासनी बी. बळवंतराव त्यांच्या हातातल्या मिठाईचा थोडासा तुकडा घेत खात म्हणाले. आपला खुश होणाऱ्या भोळ्या बायकोचा चेहरा डोळ्यांसमोर आला तर अजूनच त्यांना आनंद झाला होता. त्याचा फोन व्यस्त लागत होता म्हणून ती 5 मिनिट थांबली होती, पण जास्त वेळ त्याला फोन करण्यापासून थांबू शकली नाही. तिने पुन्हा त्याला फोन लावला. यावेळी रिंग वाजली. तसं ग्रिलला घट्ट पकडून त्याचा फोन उचलण्याची वाट बघू लागली. केशव यांचा फोन बंद झाला की पुन्हा त्याचा फोन वाजला. त्याला थोडंसं आश्चर्य आणि आनंद झाला होता की त्याच्याशी बोलण्यासाठी अवंती एवढी एक्सायटेड कधीपासून होऊ लागली. त्याने गालात हसत तिचा फोन रिसीव्ह करत कानाला लावला. तुला ड्रॉप करून 1च तास झाला, एवढी माझी आठवण येत होती का? तो किंचित भुवया उंचावत हसत म्हणाला. तसं तिने रागाने डोळे घट्ट मिटले, कारण आता ती भयंकर तापलेली आणि त्यात ह्याची चेष्टा चालू होती. नाहीतर त्याच्या चेहऱ्यावर शांत निर्विकार भाव असायचे आणि तिच्याशी बोलताना कधी ह्याला चेष्टा सुचते हा प्रश्न पडला. ओ ऐका, डोळे बंद करूनच ती चिडत म्हणाली. तिचा चिडका आवाज ऐकून तसं त्याच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव कमी होत शांत भाव बाहेर बघू लागला. लगेच तिच्या बोलण्यातून पुढच्या गोष्टीचा अंदाज बांधू लागला. ते आबा तुमच्या घरी गेलेत, ती हळूच म्हणाली. कोणाच्या? त्याने आवाजात जरा बाणात विचारलं. आवडलं नव्हतं तुमच्या घरी गेले म्हणजे? आता काही दिवसांनी त्यांचंच घर आवडलं नव्हतं तुमच्या घरी गेले म्हणजे? आता काही दिवसांनी त्याचं घर तिचंच होणार होतं, मग आपलं म्हणावं ना. तुमच्या, तिने न समजून पुन्हा त्याला सांगितलं. आपल्या, त्याने लगेच तिचा शब्द करेक्ट करत म्हणाला. हां, ते मला न सांगता ते गेले, ती रडण्याच्या सुरात म्हणाली. तुला पण सोबत जायचं होतं का? माझं एक काम आहे, ते झाले की मी तुला घ्यायला येईल. तो बरोबर तिचे शब्द फिरवत हसत म्हणाला. तिला काय म्हणायचं आहे ते तिच्या बोलण्याच्या टोनवरून त्याला कळत होतं, पण मुद्दाम तो विषय बदलण्याचा प्रयत्न करत होता. तशी ती गोंधळून गेली. अहो नाही, ते लग्नाची तारीख फिक्स करायला गेलेत. मी फोन लावत आहे तर मुद्दामून फोन उचलत नाही आहे. तुम्ही फोन करून सांगा की आपल्याला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. माझा आबा ऐकणार नाही, तुमचं सगळं ऐकतील, ती गाल फुगवून म्हणाली. आता असं झालं होतं की वडील तिचे आणि कबीरचे सगळं ऐकतात. जावई आल्यापासून आपली काही कदरच राहिली नाही. आपल्याला एक्सक्यूज मी, माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तर आत्ताही लग्न करायला तयार आहे. पहिली गोष्ट तर लग्न या कॉन्सेप्टचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. फक्त तुझ्या आणि माझ्या घरचे त्या गोष्टीला खूप मानतात म्हणून मी काही बोलत नाही. कबीर हलके खांदे उडवत म्हणाला. अहो, तुम्ही माझी मदत करायची सोडून काय घेऊन बसला? आपण ह्यावर नंतर डिस्कस करू. पहिले तुम्ही माझ्या आबांना समजवा, तुम्ही आत्ताच लग्न करू शकत नाही, ती त्याचे शब्द मध्येच तोडत म्हणाली. अवंती,
मला नाही, फक्त तुला वेळ हवा होता. पण तुझ्या घरच्यांना तुझं लग्न करायची घाई लागली आहे, तर त्यात मी काहीच करू शकत नाही. थोड्या वेळापूर्वीच डॅडने विचारलं आणि मी होकार कळवलेला आहे. तो ओठांचा कोपरा उंचावत हसत म्हणाला. काय? तुम्ही मला विचारलं पण नाही? ती ताट उभी राहत रागाने चिडून म्हणाली. तिच्या ओरडण्याने त्याने हलके ओठ प्रेस करून डोळे 1 सेकंद बंद करत उघडले. तू मला आधी सांगितलं? मी होकार दिल्यानंतर तू सांगत आहे. तसा तो मनातून खुश होता, पण तिच्याशी बोलताना शांततेत बोलत होता. तुम्ही पण सगळ्यांसारखेच निघाला. बोलू नका माझ्या संग. मी कधीच बोलणार नाही. तिने बोलून पुढच्याच सेकंदाला फोन कट केला. त्याला बोलायला चान्ससुद्धा दिला नाही. रागाने अश्रूंनी तिचे डोळे तुडुंब भरले होते. त्याच्या बोलण्याने तर तिला जेवढी काही आशा होती ती सगळी मावळली होती. त्याच्यामुळे राग आणि दुःख दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या. त्याने बोटाने दोन्ही डोळे हलके प्रेस केले आणि बंद झालेल्या मोबाईलकडे बघून नकारार्थी मान हलवत किंचित हसला. तर तुम्हाला काय वाटते? अवंती आणि कबीरचं लग्न 2 महिन्यात होईल का आणखी पुढील 5-6 महिन्यानंतर होईल? काय करेल कबीर यानंतर? अवंतीचं ऐकेल का त्याच्या स्वतःच्या मनाचं ऐकेल? कळेल येणाऱ्या पुढील भागात. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.